तर आता ह्या पूर परिस्थितीमुळं आदिला नदीची चर्चा सगळीकडे सुरू आहे. याच्या आधी खूप क्वचित लोकांना ही नदी आहे म्हणून माहिती होतं. काही लोकांना तर अजूनही कळत नाही की आदिला नदी म्हणजे नेमकी कुठली नदी आहे, काय म्हणजे एकंदरीत हे सगळं प्रकरण काय आहे. महापूर आला आणि प्रत्येक घरामध्ये जेव्हा पाणी गेलं तेव्हा खऱ्या अर्थानं आदिला नदीची भयावह परिस्थिती काय असू शकते पूर आल्यानंतर ते लोकांच्या नजरेत आली. टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणारा शिक्षक ही जी जर्नी होती ती कशी सुरू झाली. तर जबाबदारी जर सांभाळायची असतील तर तुला हा जॉब करावा लागेल. नाही असतो मी इकडे आलो. टेक्नॉलॉजी टीचर म्हणजे नेमकं काय काय केलं पाहिजे, म्हणजे फक्त तो तंत्रज्ञान हाताळतोय म्हणून टेक्नॉलॉजी आहे तर त्याला त्यामध्ये काय वेगळं करता येतं त्या तंत्रज्ञानाचा वापर करून. तर तुम्ही मला वाटतं 11,000 शिक्षकांना ट्रेन केलेलं आहे आणि एवढं सगळं काम केलं. तर तुम्हाला कधी असं वाटलं की येस दिस इज रिअली काय. ज्या दिवशी कोरोना लागला त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून काय नमस्कार सोलापूरकर. लव सोलापूरच्या या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपलं स्वागत. या सिरीज मध्ये आपण सोलापूर मधल्या ऑर्डनरी लोकांच्या एक्स्ट्राऑर्डनरी गोष्टी बद्दल आपण चर्चा करत असतो. आणि आज आपल्यासोबत एक असे शिक्षक आहेत जे इनोव्हेटर आहेत, इन्व्हायरमेंटल लव्हर पण आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तर आपण सुरुवात करूया की तुमची शिक्षक ही जी जर्नी आहे, शिक्षक ते इनोव्हेटर किंवा एक टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणारा शिक्षक ही जी जर्नी होती ती कशी सुरू झाली. त्यामध्ये खूप इंटरेस्टिंग असा विषय आहे. तसा शिक्षक व्हायचं असं माझ्या काही डोक्यामध्ये नव्हतं. मला वकील व्हायचं होतं. परंतु वडिलांनी यात आग्रह केला की शिक्षक व्हायचं असेल तर तू लवकर होऊ शकतो. घरातल्या सगळ्या जबाबदारी जर सांभाळायची असतील तर तुला हा जॉब करावा लागेल. नाईलाज असतो मी इकडे आलो. परंतु हे करत असताना एक घटना अशी घडली की शिक्षक होण्यासाठी डीएड केलं आणि योगाकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोरगाला जिथं बाबा त्याचं गाव आहे आनंदवन या ठिकाणी माझा डीएडला नंबर लागला. आणि कुठेतरी ती जाणीव त्यांच्या त्या संपर्कात आल्यामुळे आणि त्यांना भेटल्यानंतर एक प्रेरणा मिळाली की आपण आपल्या वडिलांचं जे ऐकलंय ते कुठेतरी चांगल्या मार्गावरती जाण्यासाठी चांगलं आहे. या दृष्टिकोनातून मग तिथं ती सुरुवात आहे. आणि शिक्षणामध्ये काहीतरी करायचं आहे, नवीन करायचं आहे या दृष्टिकोनातून मग हळूहळू विचार चालू झाला. आणि मग त्याला सामाजिक टच पण कसा देता येईल हा पण त्यामध्ये भाग बाबा आमटेच्या त्या प्रेरणेतून तयार झालेला. आणि एक लक्षात येतं की आपण पाहतो की शिक्षक काय करतो, शिक्षक विषय नाही शिकवत, तो विचार शिकवतो, संवेदना शिकवतो. कारण त्याचं ते काम मुळात विषय शिकवणं एवढ्या पुरतं नाहीये, त्यानं तो विचार पेरला पाहिजे. कारण तुम्ही विचार चांगला पेरला ना तर त्याला येणारं फळ जे आहे किंवा त्याचं जे पीक आहे ते अतिशय दमदार आणि आपल्या देशाला उपयोगी पडणार आहे. या दृष्टिकोनातून पण शिक्षकाकडे पाहिलं पाहिजे. आणि हा विचार करत करत मग आताच्या या टप्प्यापर्यंत पोहोचलो. आणि खूप मजेशीर असे अनुभव आलेले आहेत की ज्याच्यातून नक्कीच काहीतरी करण्यासाठी हा पेशा आपल्याला अतिशय उपयोगी आहे असं म्हणून जाणवतं. आजकाल टीचर म्हटलं की रिस्पॉन्सिबिलिटीपेक्षा पेशन्स जास्त असावे लागतात असं वाटतं का तुम्हाला. हो, अगदी बरोबर आहे. कारण मुलाचा स्वभाव कसा आहे किंवा त्याच्या घरातलं वातावरण कसं आहे आणि आता मोबाईल हातामध्ये या सगळ्याचं कॉम्बिनेशन केल्यानंतर मुलगा शांत बसेल आणि तो सगळा ऐकेल असं होणार नाही. आपल्याला पेशन्स ठेवावंच लागेल. कारण या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढतच मुलाला शिकवायचं आहे. कारण आपण शिक्षक म्हणून जर या गोष्टीपर्यंत आपण जर जात नसू किंवा त्या मुलांपर्यंत त्यांच्या अडचणी किंवा त्यांच्या कलांना घेऊन जर आपण पुढे जात नसू तर शिक्षक म्हणून आपल्याला कुठे मर्यादा येते की काय किंवा शिक्षक म्हणून आपण कुठे कमी पडतोय का ही भावना वाढायला लागते. म्हणून शिक्षकांना पेशन्स ठेवून प्रत्येक गोष्ट करायला पाहिजे. कारण त्याचा ते शांत राहणं, समजून घेणं आणि मुलाच्या कलेनुसार त्याला कळेल या भाषेत शिकवणं हे खरं काय म्हणूयात जबाबदारीचं काम आहे. आता नेहमी माझ्या बोलण्यात मी एक वाक्य बोलतो की शिक्षक आता फॅसिलिटेटर आहे. सुलभता आहे म्हणजे काय की मुलाला त्याच्या शिक्षणासाठी त्याचं जे शिक्षण होण्यासाठी जे आवश्यक वातावरण आहे, पोषक वातावरण आहे ते निर्माण करणं किंवा ते उपलब्ध करणं हे खरं शिक्षणाचं काम आहे.
परंतु जुन्या काळामध्ये असेल किंवा आपल्यापैकी अनेक शिक्षक फक्त काय म्हणेल त्याला शिकवायचं आहे या दृष्टिकोनातून पाहतात आणि तिथं सगळा गोंधळ होतो. म्हणून शिक्षकात पेशन्स ठेवले पाहिजे, त्यामध्ये नवीन कल्पना आणून त्या मुलाला या शिक्षणासाठी किंवा शिकण्यासाठी कसं चांगलं वातावरण करता येईल हे बघितलं पाहिजे. तुम्ही शिक्षक म्हणून एवढे वर्ष काम करताय, पण या तुमच्या जर्नीमध्ये टेक्नॉलॉजी कधी आलं, म्हणजे तुम्हाला सुरुवातीला कधी ही गोष्ट क्लिक झाली की आपण टेक्नॉलॉजीचं अडॉप्शन जास्त केलं पाहिजे, करणं गरजेचं आहे, आणि मग तुम्ही कसं कसं काय काय केलं? आजपासून मला वाटतं 17 ते 11 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज 20वं वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे त्यामुळं असं वाटायचं की आपण काहीतरी वेगळं करावं आणि ती प्रेरणा मनातूनच होती की काहीतरी वेगळं करायचं. मग काय वेगळं करायचं आहे, बाकीचे शिक्षक करते तसंच करायला लागलो तर आपल्याला त्यात वेगळेपण असं आपल्याला साध्य होणार नाही. काय करते, तंत्रज्ञान घेता येईल. परंतु तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की शिक्षकाला ज्यावेळेस नोकरीला लागायचं असतं सुरुवातीला तुम्हाला शिक्षण सेवक म्हणून तुम्हाला ते काम करावं लागतं 3 वर्ष 3,000वरती. आणि त्या काळामध्ये कुठली टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून ते खरेदी करणं आणि शाळेमध्ये राबवायचं म्हटलं ते आर्थिकदृष्ट्या ते करण्यासारखं नव्हतं. तो काळ मी थोडा थांबवला आणि त्यानंतर मात्र 2009 पासून लॅपटॉप घेण्यापासून शाळेमध्ये मुलांना ते त्या वेगळ्या पद्धतीने कसं सांगता येईल या दृष्टिकोनातून सुरुवात केली. आणि 2009ला जो शिक्षणातला अधिनियम जो आहे म्हणजे RTI ऍक्ट तो आला, त्या निमित्त मला प्रशिक्षण देण्याची एक संधी मिळाली शिक्षकांसमोर. मग ते प्रशिक्षण देताना जर आपण नॉर्मल प्रशिक्षण देतोय त्या पद्धतीने जर घेतलं तर त्यात कुणाला नवल वाटणार नाही. पण त्यामध्ये जर आपण लॅपटॉप, PPT किंवा अशा काही गोष्टी वापरल्या तर त्या लोकांसाठी ते नवीन असेल आणि त्यांचं जे काही त्या विषयाकडे बघण्याचा काही दृष्टिकोन आहे तो बदलेल, त्यांचं अटेन्शन वाढेल आणि आपल्याला जो मुद्दा त्यांना पटवून द्यायचा आहे किंवा RTI त्यांना पटवून द्यायचा आहे तो पण सांगणं सोपं होईल या दृष्टिकोनातून तिथं सुरुवात झाली. परंतु हे सगळं करत असताना एक मर्यादा येते. एका वेळेनंतर तुम्ही तुमची काही प्रगती आहे किंवा एक विचार आहे एका मर्यादेनंतर थोडे थांबतात किंवा त्याला त्यामुळे स्लोपणा येते किंवा स्थिरता येते. अशा वेळेस एखादी घटना तुमच्या आयुष्याला या गोष्टीला परत वेगळ्या पद्धतीने बघायला सुरुवात करायला लावते. असाच एक विषय 2015चा आहे. त्याच्या अगोदर मी तंत्रज्ञान वापरत होतो, शिक्षकांना वेगवेगळी प्रशिक्षण देत होते. परंतु एक अशी गोष्ट झाली की जी मला म्हणायला लागली. एक अशी घटना होती की ज्याच्यामध्ये शिक्षकांसाठी एक मिटिंग राज्याचे त्यावेळेसचे शिक्षण सचिव होते नंदकुमार साहेब, त्यांनी लावली होती की आपल्याला जर शिक्षणामध्ये तंत्रज्ञान आणायचं असेल तर काय काय करता येईल या दृष्टिकोनातून ती मिटिंग होती. आणि त्यासाठी अट होती की तंत्रस्नेही शिक्षकांना तुम्ही बोलवायचं. मग तंत्रस्नेही शिक्षक म्हणून काय अशी व्याख्या वेगळी त्यावेळेस कुणाच्या डोक्यात नव्हती. टेक्नॉलॉजी टीचर म्हणजे नेमका काय काय केलं पाहिजे, म्हणजे फक्त तो तंत्रज्ञान हाताळतोय म्हणून टेक्नॉलॉजी आहे का त्याला त्यामध्ये काय वेगळं करता येतं त्या तंत्रज्ञानाचा वापर करून, हा पण विचार होता. मग मला पुढच्या व्यक्तीने विषय दिला की तुझ्याकडे काय आहे की जेणेकरून तुला त्या मीटिंगसाठी बोलवलं पाहिजे. तुझा ब्लॉग आहे का, म्हटलं नाही आहे. तुझं काही फेसबुक पेज आहे का, नाहीये. तुझ्यावर काही वेबसाईट आहे का, काय व्हिडिओज वगैरे केलेत का, नाही. मी लॅपटॉप वापरतोय, PPT करतोय, नाही. मग तुम्हाला याच्यामध्ये घेता येणार नाही, तुम्ही या मीटिंगसाठी येऊ शकत नाही. ती गोष्ट इतकी लागली आणि लक्षात आलं की मला या मीटिंगला तर जायचंय आणि त्यासाठी काय करते. आता त्याने फोनवरती जे जे गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी मी एका दिवसामध्ये शिकल्या. आणि दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला, तुला काय पाहिजे होतं, ब्लॉग, माझा ब्लॉग आहे. तुला काय पाहिजे होतं, माझं पेज आहे ज्याच्यावरती हा ई कंटेंट मी टाकलेला आहे आणि त्यातून ती खरी सुरुवात आहे. असा तो विषय आहे. तुम्ही मला वाटतं 11,000 शिक्षकांना ट्रेन केलेलं आहे आणि एवढं सगळं काम केलं. तर तुम्हाला कधी असं वाटलं की येस दिस इज रिअल इम्पॅक्ट, म्हणजे यांना खरंच इम्पॅक्ट पडतो? हा, म्हणजे मी याला थोडा वेगळ्या पद्धतीनं विचार करतोय की आजवर ऑन रेकॉर्ड जवळपास 18,000+ शिक्षक माझ्या वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये होते, ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील. परंतु खरा फायदा कुठं झाला किंवा ज्याच्यामुळे असं वाटलं की खरंच ते लोकांपर्यंत पोहोचतोय ते म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये ज्या दिवशी कोरोना लागला त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून काय हा ज्यावेळेस प्रश्न माझ्यासमोर होता त्यावेळेस लक्षात आलं की आपण एखादी कॅम्पेन काय घेऊ नये. कोणती कॅम्पेन, तर ट्रेनिंग फ्रॉम होम, म्हणजे घरी बसूनच तुम्ही प्रशिक्षण घ्या. शिक्षकांसाठी असं प्रशिक्षण या अगोदर कधी नव्हतं कारण अशी परिस्थिती कधी उद्भवली नव्हती. मग असं वाटलं की एक नवीन आयडिया आहे,
एक शिक्षणामधले एक नवीन इनोव्हेशन म्हणूया आपण. तर त्या दृष्टिकोनातून काम करूया. सुरुवातीला 7 दिवसासाठी हा नियोजन केलं आणि परत वाढत वाढत लोकांच्या जशा प्रतिक्रिया किंवा त्यांचा प्रतिसाद मिळायला लागला तशा त्या जवळपास आम्ही 15 वर्कशॉप त्यामध्ये ऑनलाईन घेतल्या आणि त्याच्यामध्ये जवळपास 7,500 ते 8,000 शिक्षक त्या कोरोनाच्या त्या 15 वर्कशॉपमध्ये जोडले गेले आणि त्यातून आपण त्यांना शाळेमध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने कसं तंत्रज्ञान वापरू शकता, ज्या माध्यमातून मुलांना शिकणं आणि तुम्हाला शिकवणं या दोन्ही गोष्टी सोप्या होतील आणि तिथून खऱ्या अर्थानं काय म्हणूया सुरुवात म्हणूया वेगळ्या पद्धतीने झाली आणि याचा इम्पॅक्ट म्हणूया की त्याची दखल भारतातलं एक चांगलं असं नावाजलेलं पोर्टल आहे द बेटर इंडिया. त्यांनी कोरोना हिरोज म्हणून एक त्यांनी वेगळं सेगमेंट ठेवलं होतं. त्याच्यामध्ये त्याची दखल घेतली की एका शिक्षकाने 4,500 शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिलं आणि मला पण त्यामुळं खूप प्रेरणा मिळाली आणि लोकांची प्रतिक्रिया आल्या. कारण ह्या प्रतिक्रियाच मला असं वाटतं की त्यांच्यापर्यंत तो इम्पॅक्ट पोहोचलेला आहे किंवा त्यांच्यावरती त्याचा प्रभाव पडलेला आहे. आता या सगळ्या कार्याची दखल घेत तुम्हाला अनेक पुरस्कार देखील मिळाले. त्यात कोणते कोणते पुरस्कार होते आणि तुमचा कोणता त्यातला एखादा स्पेशल किंवा जास्त तुम्हाला आनंद झाला की तोच पुरस्कार तुम्हाला मिळाला? भरपूर असे पुरस्कार मिळाले. म्हणजे सुरुवात अक्षरशः म्हणजे सोलापूर पासून राज्य राष्ट्रीय स्तरावरती पुरस्कार मिळाले. सोलापूरचं तर पुरस्काराची सुरुवात सोलापूर महानगरपालिकेने गुणवंत शिक्षक पुरस्कार म्हणून 2017 मला दिला. त्याच वर्षी मला प्रिसिजन कडून बेस्ट प्रेझेंटेशनचा एक अवॉर्ड मिळाला होता, ग्रुपचा अवॉर्ड, आणि त्या ग्रुपला मीच रिप्रेझेंट करत होतो. त्यानंतर परत शासनाकडून काही पुरस्कार आहेत. नवक्रमशील शिक्षक जसं इकडं महापालिकेकडून मिळाला तसं नवक्रम बद्दलचा एक पुरस्कार एसआरडी कडून मिळतो, तो मिळाला. त्याचबरोबर सर फाउंडेशन आणि IIM अहमदाबाद कडून दिला जाणारा टीचर इनोव्हेशन अवॉर्ड जो मला 2 वेळा मिळालेला आहे, 2018 आणि 2021, तो देखील नॅशनल लेवलचा अवॉर्ड आहे. त्याचबरोबर आपल्याला सांगायला आणखी आवडेल की पुण्याचीच एक संस्था आहे, त्यांच्या माध्यमातून SSID नावाची एक संस्था आहे, त्यांच्याकडून सुद्धा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार मिळाले. रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, अशा वेगळ्या संस्थांकडून मला वेगळ्या पुरस्कारांना म्हणजे काय म्हणूयात सन्मानित करण्यात आले. पण त्यातले खूप चांगला आणि मनाला समाधान देणारा पुरस्कार म्हणजे एका उपक्रमासाठी मिळालेला फेलोशिपचा जो पुरस्कार आहे. फेलोशिप जी आहे ती माझ्यासाठी अतिशय महत्वाची आहे. 2022-23 साठी मी आयकॉनिक क्लब नावाचा एक उपक्रम घेतला होता आणि त्या उपक्रमाला शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन ही एक फेलोशिप 1 लाख रुपयाची शरद पवारांच्या हस्ते मला मिळाली आणि त्या वर्षभरामध्ये मला मुलांसाठी तो उपक्रम आणि त्या उपक्रमासाठी लागणारी आर्थिक मदत ती मिळाल्यामुळे ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे असं मला वाटतं. जसं मी सुरुवातीला इंट्रोडक्शन करतानाच म्हणाले की आपण आज 3 गोष्टींबद्दल बोलणार आहे. एक, तुम्ही शिक्षक आहात, इनोव्हेटर आहात आणि आता तुम्ही इन्व्हायरमेंटसाठी जे काही काम करताय. तर आता ह्या पूर परिस्थितीमुळं आदिला नदीची चर्चा सगळीकडे सुरू आहे. याच्या आधी खूप क्वचित लोकांना ही नदी आहे म्हणून माहिती होतं, काही लोकांना तर अजूनही कळत नाही की आदिला नदी म्हणजे नेमकी कुठली नदी आहे, काय म्हणजे एकंदरीत हे सगळं प्रकरण काय आहे. आता जर लोकांना तुम्ही आता विचारलं तर तुम्हाला आदिला नदी म्हटलं तर बऱ्यापैकी लोकांना सांगता येईल. त्याचं कारण असं, पण ते जर तुम्ही 2 वर्षापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी जर विचारलं असतं किंवा तुम्ही 6 महिन्यापूर्वी जर विचारलं असतं आदिला नदी नेमकं काय, तर लोकांना सांगता आलं नसतं. त्याचं कारणही तसं आहे की जी नदी म्हणून कुणाला माहित नाही, एका नाल्याच्या रूपामध्ये वाहते, बाळ्याच्या परिसरामधून वाहते, त्यामुळे ती नदी आहे असं कुणाच्या डोक्यामध्ये आलं नाही. परंतु ज्यावेळेस ह्या वर्षी मोठी मोठी पाऊस पडली आणि त्या मोठ्या पावसातून त्या नदीला किंवा त्या नाल्याला जो काही पूर आला आणि तिथून खऱ्या अर्थानं लोकांना जी आदिला नदी आहे जी लोकांच्या कानापर्यंत ती गोष्ट गेली. परंतु याचा इतिहास खूप जुना आहे. आपल्या सोलापुरातील अनेक लोक याच्यावरती काम देखील करतायत, नदी संवर्धनाच्या संदर्भात काम करतायत. त्याला बिराडी नावाचं एक पोर्टल आहे, त्याच्यावरती महाराष्ट्रातल्या जवळपास 108-109 नद्यांबद्दल काम करणारे समन्वयक आहे आणि त्यांच्या माध्यमातून या नदीचं संवर्धन, पुनरुज्जीवन किंवा त्याला ओळख मिळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे ते करण्याचं काम चालू आहे. आणि या काळामध्ये जेव्हा महापूर आला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जेव्हा पाणी गेलं तेव्हा खऱ्या अर्थानं आदिला नदीची भयावह परिस्थिती काय असू शकते पूर आल्यानंतर ते लोकांच्या नजरेत आली. आणि योगायोगाने मी त्या परिसरामध्ये राहतोय
त्यामुळे माझं पहिलं कर्तव्य शिक्षक म्हणून तुम्ही समाजाला गोष्टी सांगताय आणि शिक्षक म्हणून तुम्ही मार्गदर्शक देखील असलं पाहिजे समाजासाठी. तरच मला असं वाटलं की या मुद्द्यावरती किंवा आदिला नदीवरती आपल्याला देखील वेगळं काम करण्याची गरज आहे आणि त्यातून मग या प्रवासाकडे मी वळले. याची खरी सुरुवात लोकमतचे वृत्त उपसंपादक जे आहेत विलास जळकोटकर त्यांच्याशी असंच सहज बोलणं चाललं होतं. आदिला नदीवरती एक छोटासा एक पूल आहे, त्याच्यावरती तो एक प्रसंग घडला आणि तिथं त्यांनी सहज बोलून गेले, सर तुम्ही एवढं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताय, आदिला नदीच्या संदर्भात तुमच्या डोक्यात काय असेल तर बघा तुम्ही. आणि मला तिथंच असं वाटलं की नाही, त्यांनी जो काही सुचवलंय त्याला आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघता येईल का. आणि हा आपला एकट्याचा प्रश्न नाही, आपल्याला जर करायचं असेल तर सगळ्यांना याच्यामध्ये एकत्र घेऊन कसं करता येईल या दृष्टिकोनातून सुरुवात झाली. आणि आदिला नदी व परिसर संवर्धन कृती समितीच्या माध्यमातून आता हे काम चालू झालेलं आहे. आता तुम्ही जसं हे स्लोगन वापरताय की आदिला नदी ही सर्वांची जबाबदारी, बरोबर. मग या कॅम्पेन मध्ये लोक कशी जोडले जात आहेत? याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक लोकांच्या त्या परिसरामध्ये जातोय आणि आताचं जे वातावरण दिसतंय याला आपण सगळे जबाबदार आहे. याच्यावरती काम जर करायचं असेल तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, हे पटवून देतोय. वेगवेगळ्या कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना तिथं आपण जागृत करतोय, जेणेकरून त्या लोकांचा सहभाग याच्यामध्ये वाढेल. आता आणखी एक आमच्या डोक्यामध्ये आहे आणि त्याला आम्ही सुरुवात देखील केली की आदिला नदी जुन्या नदीची नव्यानं ओळख असे कॅम्पेन आपण प्रत्येक शाळेमध्ये राबवतोय. काही शाळांमध्ये त्याला सुरुवात आहे आणि त्या शाळेमध्ये आपण असं विचार करतोय की त्या शाळेतील शिक्षक आदिला नदीच्या बद्दल आणि नदी एकंदर काय याच्याबद्दल सांगतील. कारण आपल्या विज्ञानामध्ये असेल, भूगोलमध्ये असेल, नदी हा विषय आहे. तुम्ही त्या नदीला आपल्या विषयाशी जोडा, जेणेकरून मुलांनाही त्या अभ्यासाचा विषय वाटेल आणि आपली आदिला नदी आपल्या सोलापूरची आहे किंवा आपली आहे ही भावना मुलांपर्यंत जाईल आणि ही मुलं बोलण्यातून आपल्या घरी चर्चा करतील, त्यातून आदिला नदी आपल्या अनेक लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य होईल. तुम्ही सर एज्युकेशन आणि एन्व्हायरमेंट मधला बॅलन्स समतोल चांगल्या पद्धतीने राखलाय किंवा राखताय. तुम्ही इनोव्हेशन कडे काय म्हणून बघता, म्हणजे न्यू आयडिया, न्यू इनोव्हेशन का चेंज, काय तुमच्यासाठी इनोव्हेशन? अगदी बरोबर आहे. माझा एक स्वभाव आहे, तो स्वभाव मी दोन्ही क्षेत्रामध्ये वापरला, तो म्हणजे इनोव्हेशन. आता इनोव्हेशन सोप्या भाषेत काय सांगायचं तर एखादी गोष्ट ती नव्या पद्धतीनं करणं, म्हणजे अशी गोष्ट करूयात जी पॉझिटिव्ह असेल आणि बदल करू शकेल, अशा गोष्टीला आपण इनोव्हेशन असं म्हणूया. मग ते शिक्षणामध्ये देखील आलं आणि आपल्या पर्यावरणामध्ये देखील आलं. जसं की आपण अनेक अशा कल्पना राबवून लोकांना या पर्यावरणाच्या संदर्भात जागृत करू शकतो. आता मी जसं म्हटलं की शाळांमध्ये जाऊन आपण आदिला नदी जुन्या नदीची नव्यानं ओळख हे जसं राबवतोय, तसं त्या नदीच्या बाजूने आपल्याला चालण्यासाठी आदिला वॉक म्हणूया, आपण आदिला रिव्हर वॉक असं म्हणूया. अशा पद्धतीची काही कल्पना आपल्याला राबवता येते किंवा त्या नदीच्या आसपास आपल्याला एखादा एरिया डेव्हलप करता येईल, ज्या माध्यमातून लोकांना तिथं बसण्यासाठी पण एक चांगली जागा मिळेल, पर्यावरण पूरक पण वाटेल. हे सोलापूरचं एक नाव वेगळ्या पद्धतीनं आपल्याला ओळख म्हणून जर जगापर्यंत आणायचं असेल तर आपल्याला या नदीच्या बाबतीत सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं वाटतं मला. कारण अनेक वेळा आपण ऐकलंय सोलापूर म्हटलं की चादर, सतरंजी, सोलापूर चटणी, सोलापूरच्या कडक भाकरी, हे आतापर्यंत आपण ओळख सांगितली. आदिला नदी ही आपल्या सोलापूरची नवीन ओळख होऊ शकते का, या दृष्टिकोनातून देखील आपण एक मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून देखील आपण सोलापूरच्या आदिला नदीकडे पाहायला पाहिजे असं मला वाटतं. सर आपण म्हणजे अलीकडे किंवा एकत्रित आपण बघत असतो की खूप लोक चळवळ सुरू करतात, काही दिवस ती चळवळ चालते आणि मग जैसे ती परिस्थिती निर्माण होते. मग मला याच्यामध्ये ही गोष्ट फार महत्वाची वाटते की ही चळवळ टिकली पाहिजे फार काळ. तर ही टिकून ठेवण्यासाठी काही उपक्रम हाती घेतलेत का तुम्ही आणि ते काय काय आहेत? खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. आताचा जो जमाना आहे तो सोशल मीडियाचा आहे. लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी जाणायला आवडतं. आदिला नदीच्या संदर्भात हा फ्लो कायम राहिला पाहिजे, नदीचा फ्लो आपण कायम राहिला पाहिजे असं जसं विचार करतोय, तसं त्या संदर्भातल्या माहितीचा फ्लो देखील कायम राहिला पाहिजे. यासाठी आपण त्याचं एक वेब पोर्टल करतोय. त्याचबरोबर त्याच्यामध्ये याच्या संदर्भात काम करणारे लोक, त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांनी आतापर्यंत ज्या गोष्टी काय म्हणून डॉक्युमेंट करून ठेवलेले आहेत, त्यांचे जे रिसर्च आहे ते सगळे आपण त्या पोर्टलवरती ठेवतोय. त्याचबरोबर रोजच्या वृत्तपत्रामध्ये येणाऱ्या बातम्या आहेत त्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत रोज देतो. ज्यामुळे काय होईल की लोकांमध्ये रोज त्यांच्याबद्दल
चिंतन, मनन आणि आपण याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे, हा विचार कायम चालू राहील. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या चळवळीला कंटिन्यू काहीतरी आपल्याला असं काही देता येईल, ज्या माध्यमातून लोक सतत याच्यामध्ये जोडले जावे. जसं मी मगाशी म्हटलं की आदिलाची जर ओळख आपल्याला सोलापूरची नवी ओळख म्हणून जर करून द्यायची असेल, तर आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला हाती घ्याव्या लागते. जसं की त्या ठिकाणी आपल्याला बोटिंग करता येईल, ज्या माध्यमातून लोकांना त्या परिसराकडे आणता येईल. कारण अनेकांना बोटिंगचा विषय आवडतो. तर त्याचबरोबर आसपास जर आपल्याला काही असे काही फुलं लावता आली की ज्या माध्यमातून तिथं फिरताना मुलांना किंवा जे म्हातारी लोक आहेत त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे, किंवा लोकांना देखील असं वाटलं पाहिजे की अशा परिसर आहे जिथं जाऊन 1 तास 2 तास बसलं पाहिजे. अशा जर गोष्टी व्हायला लागल्या तर लोकांचा त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढेल. आणि इन्व्हॉल्वमेंट वाढत गेली की तो विषय आपल्याला सतत हे करणं सोयीचं होईल. दुसरी गोष्ट म्हणजे नदीनं आपली एक संधी दिली, कारण दरवर्षी त्या नदीला पूर येणार, दरवर्षी त्या नदीमध्ये गाळ येणार, दरवर्षी काही अडचणी येणार, आणि दरवर्षी आपल्यासाठी ते सोल्युशन बेस्ट काम करण्यासाठी संधी पण मिळणार आहे. कारण पूर आल्यानंतर संकट येणार आहे, त्या संकटातून आपल्याला अनेक गोष्टी करण्यासाठी दरवर्षी नवीन आपल्याला काही गोष्टी मिळत राहणार. यामुळे असं मला वाटतं की आपल्याला सतत आदिला नदीचा जो हा विषय आहे तो आपल्याला लोकांपर्यंत ठेवणं किंवा त्याच्यामधली इन्व्हॉल्वमेंट वाढणं शक्य होणार आहे. सर, या मोहिमेच्या माध्यमातून प्रशासन, पर्यावरण तज्ञ आणि नागरिक हे सगळे एका मंचावर आले, आणि या समन्वयातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? यातून एक लक्षात आलं की दुरून डोंगर साजरे, आपण आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की लांबून खूप छान वाटतं की चला. अनेक वेळा असं होतं की पुढारपण करायला प्रत्येकाला आवडतं, कुणाला नको आहे. प्रत्येकाला वाटतं की मी पुढे यावं, मला सगळ्यांनी मान द्यावा, माझं नाव व्हावं, असं प्रत्येकाची एक सुप्त इच्छा असतेच कुठं ना कुठं. त्या अनुषंगाने पण आपण याच्यामध्ये अनेक लोक यायला बघतात, परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात तुम्ही त्या काम करण्यासाठी सुरुवात करता किंवा अडचणी येतात, प्रत्येक वेळेस तुम्हाला वेळ द्यावा लागतो. नुसता वेळ नाही द्यायचा आहे, तर त्या कामाला सिस्टमॅटिक पद्धतीने कसं राबवतंय हे पण त्याची पण तयारी करावी लागते. त्याचा पण आपल्याला काय म्हणतो स्वतःमध्ये ते बदल घडवावे लागतात, वेळ द्यावा लागतो. आणि हे सगळं करत असताना आपल्याला लक्षात येतं की हे कुठल्या एका विभागाचं काम नाहीये, म्हणजे कुठल्या एका क्षेत्राशी संबंधित नाही, कुठल्या एका विषयाशी संबंध नाही. जसं भूगोल, इतिहास, विज्ञान, पर्यावरण असे किती विषय आपण त्या नदीशी जोडू शकतो बघा. या सगळ्यांचा समन्वय साधणं विषयाच्या बाबतीत सांगतोय. प्रशासनाच्या बाबतीत सांगायचं झालं, जिल्हा प्रशासन वेगळं आहे, प्रशासन वेगळं आहे, राज्य प्रशासन वेगळं आहे, त्यानंतर केंद्रीय प्रशासन वेगळं आहे. त्यांच्यामध्ये समन्वय घडून हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि सगळे मिळून जो पण एकत्र येऊन त्याच्यावरती काही कॉन्क्रीट असं काम करत नाही किंवा त्याच्यावरती विचार करत नाही, तोपर्यंत या विषयाला काय म्हणत यश प्राप्तीपर्यंत आपल्याला नेता येणार. म्हणजे हा देखील त्याच्यामधला एक अडचणीचा भाग म्हणूया आपण. तर सगळ्यांचं एकत्रीकरण करणं आणि ही सगळी मोड बांधून याच्यामध्ये काही म्हणजे आता जसं मी म्हटलं विषय असतील किंवा प्रशासन असेल, यामध्ये अनेक वयातले लोक सुद्धा आहेत, जसं की लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत, स्त्रिया पुरुष सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. अनेक विचारांचे लोक आहेत, त्या सगळ्यांना एकत्र करून पुढे नेणं हे अतिशय अवघड अशी गोष्ट आहे. परंतु समाज म्हणून आपण काही देणं लागतोय, त्यासाठी करणं एक सामाजिक जबाबदारी हे आपलं कर्तव्य आहे, आणि आपण हे सगळ्यांनी विसरलं नाही पाहिजे. आणि या निमित्तानं सगळ्यांना सांगतोय की हे कुठलंही पुढारपण करण्याचं किंवा आपलं नावलौकिक करण्यासाठी म्हणून आपण हे काम न करता सोलापूर आणि सोलापूरची आदिला नदी तिला व्यवस्थित ठेवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून जर आपण काम केलं तर मला असं वाटतं याच्यामध्ये अवघड असं काही राहणार नाही. सर, इनोव्हेटिव्ह टीचर फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही कार्यरत आहात, आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही शिक्षकांना एकत्रित करताय, आणि आदिला नदीच्या या मोहिमेमधून तुम्ही लोकांना एकत्रित करताय. तर मग या दोन्ही मधला समान धागा तुम्हाला काय वाटतं? समान असा धागा असा आहे की इनोव्हेटिव्ह टीचर्स फाउंडेशन, ज्याला आम्ही ITF असं म्हणतो, तो आपण स्थापन केला. त्यामध्ये सगळे शिक्षक आहेत. शिक्षणामध्ये काही बदल घडण्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. नुसतं एकत्र येऊन नाही चालणार, त्याच्यावरती आपल्याला आपला काहीतरी कृती कार्यक्रम दाखवला पाहिजे, आपला प्रोग्राम आपल्याला त्यांना लोकांसमोर मांडता आला पाहिजे, ज्याच्यातून असं वाटलं पाहिजे की हे इतर गोष्टीपेक्षा वेगळं आहे काहीतरी शिक्षणामध्ये आपण जे देतोय ते, असं वाटलं पाहिजे. मग काय मुलं शोधणं असेल किंवा वेगळं काम करणारे शिक्षक असतील त्यांना प्रेरणा देणं असेल, अशा गोष्टी आपण करतोय. त्याचबरोबर शाळांमध्ये CSRच्या माध्यमातून काही चांगल्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आणता येतील का? कारण अनेक वेळा असं होतं की
कंपन्यांना आपलं सीएसआर खर्च करायचा असतो, परंतु योग्य अशी शाळा त्यांना सापडेलच असं होत नाही. अशा वेळेस आयटीएफ सारख्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्या कंपन्यांपर्यंत जाऊन त्या कंपन्यांच्या माध्यमातून त्या शाळांना ती मदत पोहोचली, आपले वेगळं काम आपल्याला या निमित्तानं करण्याची एक संधी या संस्थेच्या माध्यमातून करता येईल या दृष्टिकोनातून अनेक शिक्षकांना आम्ही जोडलंय. आणि यातला एक समान धागा हाच होता की तो म्हणजे इनोव्हेशन, काहीतरी नवीन करायचं. इनोव्हेशन म्हणजे सोप्या भाषेत न्यू क्रिएशन असं म्हणूया, नवनिर्मिती. किंवा आपल्या आणखी थोडं काय म्हणूयात प्रमाण भाषेमध्ये असं म्हणूयात तर सर्जनशीलता म्हणूया आपण. तर ती आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि सर्जनशीलता आपण आपल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये, नवनिर्मिती आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये राबवू शकतो. आता तुम्ही जसं म्हटलं की आदिला नदीच्या बाबतीत आम्ही कॅम्पेनमध्ये अनेक नवीन गोष्टी आणलेल्या आहेत. अनेक अशा गोष्टी ज्याच्यामुळे लोकांमध्ये त्याच्यामध्ये येण्याचा ओढा आहे तो वाढला पाहिजे. काही भावनिक गोष्टी आपण त्याच्यामध्ये जोडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आली आहे. आता आपण प्रत्येक चौकामध्ये जिथं लोक जमा होतील किंवा ज्यांच्यामध्ये की असा चौक जिथं लोकांची गर्दी असेल त्या ठिकाणी आपण QR कोड्स लावतोय. त्या कोड्सच्या माध्यमातून लोकांना या मोहिमेमध्ये येण्यासाठी प्रेरित करतोय. त्यांचं वेगवेगळ्या त्या काय म्हणूया आपण इन्व्हॉल्वमेंट कशी वाढेल. प्रत्येक गोष्ट आर्थिक मदत करण्यानंच होते असं नाहीये, ती गरज आहेच आहे. परंतु लोकांचा वेळ, त्यांचं कष्ट किंवा त्यांच्या नवीन आयडिया ह्या देखील आपल्या आदिला नदी संवर्धनामध्ये उपयोगी पडू शकतात किंवा आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये उपयोगी पडू शकतात. या दृष्टिकोनातून त्यांच्या त्या गोष्टी देखील आपल्याला महत्वाच्या आहेत. म्हणून मला असं वाटतं ह्या दोन्ही क्षेत्रांना बॅलन्स करताना नक्कीच तारेवरची कसरत आहे. परंतु शिक्षक म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी रेडी असलं पाहिजे. कारण तुम्ही मुलाला घडवत असताना कुठलं एखादं काय म्हणूयात डॉक्टरच बनवायचा आहे, इंजिनियरच बनवायचा आहे किंवा काही शिक्षकच बनवायचं असं म्हणून तुम्ही बनवत नाही. त्याला कुठल्या क्षेत्रामध्ये आवड वाढते हा विचार करून त्याच्यामध्ये ते डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून शिक्षकाला सगळ्या भूमिका वठवाव्या लागतात. पालक म्हणून, त्यानंतर शिक्षक म्हणून आणि त्या सगळ्यांना प्रेरणा देणारा एक घटक म्हणून तिन्ही बाबींना एकत्र करून तुम्हाला काम करावं लागतं. तरच तुम्ही शिक्षक म्हणून त्या मुलांपर्यंत जाऊ शकता, त्यांच्या मनामध्ये राहू शकता असं मला वाटतं. आदिला नदी कृती समितीच्या माध्यमातून आतापर्यंतची जी मोहीम झालेली आहे त्याच्यामध्ये काय साध्य झालंय असं तुम्हाला वाटतं आणि येणाऱ्या काळात आपल्याला काय मिळणार आहे? तसा विचार खूप मोठा आहे आणि याच्यासाठी लागणारा कालावधी देखील आम्ही छोटा नाही ठेवलेला. त्यासाठी खूप वर्ष लागते. कारण हा विषय काही एका दिवसात मिटणारा किंवा सुटणारा नाहीये. आता मला काही पॉझिटिव्ह साईन असे मिळतात की जसं की आता योगायोगाने आपल्याला हे पर्दा तलाव जो आहे त्याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा, त्याचं जे इरिगेशन सिस्टीम आहे त्याला मिळालेलं आहे. त्यामुळे काय होणार की आदिला नदी संवर्धनासाठी फंडिंग असेल किंवा जगाचं लक्ष आपल्याला आदिलाकडे आणता येणार आहे त्यानिमित्तानं. हा एक त्याच्यामधला आपल्याला ते आपलं आहे असं म्हणत नाही, पण आपल्या अगोदर ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांचं ते यश आहे. कारण त्या सगळ्यांनी केलेल्या त्या प्रयत्नातून तिथल्या त्या इंजिनियर्सनी तो प्रस्ताव पाठवण्यापासून आणि तिथं तो सिलेक्ट होण्यापर्यंत, निवड होण्यापर्यंत अनेकांचे कष्ट आहे. त्यामुळे त्यांचं श्रेय त्यांना ती गेलंच पाहिजे. पण आता हा जो जनरेटर वाढतोय, लोकांचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढते, तसं आपल्याला पाहायला मिळतं की आता महानगरपालिकेकडून अनेक ठिकाणचं ते गाळा पाडला असेल किंवा जिथं असं वाटतं की इथं भराव घालून लोकांनी बांधकाम केलेलं आहे, अवैध बांधकाम केलेलं आहे, ते जोडण्याचं पाडण्याचं काम महापालिकेकडून होत आहे. त्याचबरोबर जो काही आता विकास आराखडा होऊ घातलेला आहे तो बदलून त्याच्यामध्ये नवीन काही मुद्दे घेता येतील का या दृष्टिकोनातून सुद्धा विचार होतो. हे कशाचं काय म्हणतो द्योतक आहे. तर हे सगळं या लोकांच्या ज्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत आदिला नदीच्या संदर्भात, त्यातून तो विचार समोर येतो. आणि या सगळ्या गोष्टीतून ह्या सगळ्या आता ज्या पाहायला मिळतात त्या गोष्टी आपल्याला दिसत आहे. प्रत्येकालाच म्हणजे सामान्य नागरिकांना पडणारा हा प्रश्न आहे की आदिला नदी नेमकी कुठून कुठं वाहते, तिचं पात्र किती आहे किंवा हे नाव का पडलं, तर याच्याविषयी थोडंसं सांगा. तुळजापूरच्या त्या डोंगर रांगातून हा प्रवाह चालू होतोय आणि तिथं तुळजाभवानी असल्यामुळे ती आदिशक्ती म्हणून सगळ्यांना परिचित आहे आणि आदिशक्तीचा परिसरातून ती येते म्हणून ती आदिला अशा पद्धतीचा एक काही ठिकाणी उल्लेख किंवा तसं चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण आदिला नाव पडलं असेल असा विचार करतो आणि तेच नाव आता जवळपास सगळीकडे परिचित आहे. जर तुम्ही इंग्रजांच्या काळातल्या काही जर नोंदी बघितल्या तर त्यांनी अदेला नावाचा उल्लेख केलाय, ADELA.
परंतु त्यांच्या त्या उच्चाराच्या त्या अडचणीमुळे असे किंवा अनेक वेळा इंग्रजांचे उच्चार वेगळे असायचे, त्यामुळे तो उल्लेख तिथे दिसतोय. परंतु आपल्या भाषेमध्ये मात्र आपण त्याला आदिला नदीच असं त्याचं नाव घेतो. आणि जवळपास म्हणजे आता मी तुम्हाला म्हटलं की 48 ते 50 किलोमीटरच्या आसपास त्याचं काय म्हणूयात नदीचं लांबी आहे. आणि याच्यावरती काम करण्यासाठी खूप मोठी संधी आहे. असं का म्हणतो मी? कारण खूप मोठ्या नद्या घेण्यापेक्षा तुम्ही छोटीशी नदी घेतली आणि त्याच्यावरती काय आपल्याला चांगले बदल करण्यासारखं, जसं आपल्याला एखादं सॅम्पल करण्यासाठी काही गोष्टी लागतात, तसे नदी म्हणून जर आपण ह्याला छोटं सॅम्पल जर काय म्हणूया संवर्धनासाठी जर राबवू शकलो किंवा एखाद्या मार्केटिंगसाठी राबवू शकलो, तर नक्की आपल्याला आदिला नदी आपल्याला मदत करेल. कारण तिनं ते दाखवले तिनं की आपलं अस्तित्व यावर्षी आपल्याला दाखवले. नक्कीच आपण त्याच्यावरती काही वेगळ्या पद्धतीने काम करू शकतो, तर नक्कीच करू शकतो. आम्ही हा प्रश्न या प्लॅटफॉर्मवर आलेल्या प्रत्येकच गेस्टला विचारत असतो. सोलापूरकरांसाठी तुम्ही काय मेसेज द्या, काय आव्हान कराल या माध्यमातून? मी असं आवाहन करेन की आदिला नदी आहे ती आपली आहे आणि तिचा जो श्वास आहे तो आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. आणि आपल्याला ठरवायचं आहे की तो श्वास चालू ठेवायचा आहे की बंद करायचा आहे. कारण आदिला नदी जर मरण पावली तर आपण देखील आपलं मरण ओढतोय हा विचार आपण नक्कीच आपल्या डोक्यामध्ये ठेवला पाहिजे. कारण नदी ज्यावेळेस वाहते तेव्हा आपलं सगळ्यांचं जीवन शुद्ध चालू राहतं हा विचार सगळ्यांनी डोक्यामध्ये पक्का केला पाहिजे. म्हणून आव्हान असं करेल की इथं कुठलाही आपण कोण आहोत यापेक्षा नदीसाठी आपण काय करू शकतो या दृष्टिकोनातून या. आपल्याला कुठं कुणाचं नाव मोठं व्हायला पाहिजे किंवा या दृष्टिकोनातून येऊ नका. तुम्ही आपलं म्हणजे काय म्हणूया आपण संविधानरूपी तुमचं जे काही त्याच्यामध्ये दान तुम्हाला त्या याच्यामध्ये पात्रामध्ये टाकायचं आहे, त्या याच्यामध्ये यज्ञामध्ये टाकायचं आहे, सगळ्यांनी आपापल्या स्तरावर आपल्या आपल्या कुवतेप्रमाणे या आदिला नदीच्या या कार्यामध्ये टाकावं. जेणेकरून आपली ही आदिला माई, आपण नदीला आईचं स्थान देतो, तर आदिला माईसाठी आपण काहीतरी करूया. आणि सगळ्यांना परत एकदा आवाहन करतो, चला आपल्या आदिला नदीसाठी एकत्र येऊया. धन्यवाद सर. तुम्ही एज्युकेशन, इन्व्हायरमेंट आणि इनोव्हेशन या तिन्ही विषयावरती खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि मी आपल्या लव सोलापूरच्या ऑडियन्सला हे सांगू इच्छित की आदिला नदी कृती समिती नावाने फेसबुक, इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म आहे. एक तिथे तुम्हाला एक लिंक मिळेल, गुगल फॉर्मची लिंक आहे, तो फॉर्म भरा, या मोहिमेमध्ये सहभागी व्हा आणि याला भरभरून प्रतिसाद द्या, जेणेकरून भविष्यामध्ये या नदीचं आपल्याला एक वेगळंच रूप बघायला मिळेल. सर, थँक्यू. धन्यवाद.